नमो बुद्धाय जय भीम. मी विकास कडलक पुन्हा एकदा आपल्यासोबत थेट लाईव्ह प्रक्षेपणामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलसह आपण पाहतोय की आज या भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक भीमानुयांनी अलोट गर्दी केलेली आहे. ही गर्दी जर आपण पाहिली तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे दृश्य आहेत हे जे प्रशासनाने जी व्यवस्था केलेली आहे ती बसची व्यवस्था जी आहे ती पलीकडच्या मैदानातून आहे आणि आपण थेट जाणत आहोत की अनेक लोक आपल्याला भेटत आहेत. अनेक भीमानुयायी जे आहेत या ठिकाणी मानवंदना देऊन जाताना आपल्याला दिसत आहेत आणि आपण पाहतोय की थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. आपण काही भीमानुयायी आपल्यासोबत आहेत. दादा जय भीम. जय भीम जय भीम जय भीम. क्या नाम है आपका? सुंदर बाबू. सुंदर बाबू. कहाँ से आए हो? तमिलनाडु से. क्या हर साल आते हो गया? हर साल आता मैं. क्या संदेश लेके जाते हो यहाँ से? मैं आता इधर हमारा अपने लोग का जो दलित लोग का जो लड़ाई था भीमा कोरेगांव का, ये इस इतिहास में भी थोड़ा पढ़ा, मेरे को मालूम है. इसके लिए मैं हर एक साल आते हैं, अपने लोग को देखते हैं, ये बहुत मेरे को आनंद हो जाते हैं देखने में. हर एक साल आके जाता मैं. क्या संदेश यहाँ से तमिलनाडु तक लेके जाते हो? ये अपने लोग इंडिया में कोने कोने में सब दलित लोग को सब गुलामी करके रखा था मनुस्मृति मनुधर्म के. ये जो भी समझदार राजा लोगों ने सब मनुधर्म के हिसाब से राज किया. ये भीमा कोरेगांव का पहले इतिहास है इंडिया. ये समझदार में से पेशुलू को मार के अपन जीत होने के बाद में अपने सब गुलामी छूटा. ये पुणे का जो पेशुलू का आने के बाद अरे इंडिया में तमिलनाडु में सब समझदार में सब अपने दलितों का सबको गुलामी हटाया. ये जो बोर्ड है आप लेके घूम रहे हो, क्या है बोर्ड? ये दलित पैंथर ऑफ इंडिया, ये तमिलनाडु का पार्टी विडुदலை சிறுத்தைகள் கட்சி पार्टी. अन्न तिरुमावलवन MP लीडर हूँ. यहाँ से आपको लॉर्ड बुद्धा टीवी पे पूरा इंडिया देख रहा है. हाँ सर. आपके तमिलनाडु के स्टेट के लोग भी देख रहे हैं. क्या संदेश यहाँ से देना चाहोगे? यहाँ से ये देख रहा अपने लोग सब अपने संविधान बचाना जरूर है. अपन सब अपने लोग एक साथ रहना चाहिए. आप ஜெய் பீம். வணக்கம் தோழர்களே. நாம் அனைவரும் ஒற்றுமையாக இருக்கணும். இந்தியாவில் இருக்க அனைத்து ஒடுக்கப்பட்ட மக்கள் அனைவரும் நம்ம எல்லாம் ஒரே பாதையை அண்ணல் அம்பேத்கர் காட்டிய வழியில் செல்ல வேண்டும். தந்தை பெரியாரின் அண்ணல் அம்பேத்கர் அவர்களின் பாதையை பின்பற்ற வேண்டும். எல்லோரும் ஒற்றுமையாக போராடணும். நம்ம ஒற்றுமையாக இருந்தால் தான் ஆட்சி அதிகாரத்தை நம்ம கைப்பற்ற முடியும். இல்லைன்னா அமித்ஷா போன்ற திருட்டு நாய்கள் வந்து நம்மளுக்கு தவறான பாதையை தான் சொல்லிட்டு போவாங்க. இன்னும் நம்ம மக்கள் ஒடுக்கப்பட்ட மக்கள் நம்ம இந்து தர்மத்தில் இருந்துட்டு கோயில் பூஜாரி பூஜைன்னு சொல்லிட்டு பண்ணிட்டு இருக்கு. தயவுசெய்து அதெல்லாம் மறந்துட்டு நீங்கள் வாங்க பீமா கோரேகாவ் வந்து பாருங்கள். எத்தனை மக்கள் எவ்வளோ பேர் எத்தனை லட்சம் பேர் வந்துக்கிட்டு இருக்கிறாங்க. இது யாரோட இது ஒவ்வொரு ஒடுக்கப்பட்ட மக்களின் ரத்தம் இது. இதனால் வந்து பார்த்துக்கிட்டு போகணும். அதுபோல் நமக்கு எதிரியே இந்துத்துவா, நம்மளுடைய எதிரியே சனாதனம், நம்மளுடைய எதிரியே இந்த இந்து ராஷ்டிரம். அண்ணல் அம்பேத்கர் ஆசைப்பட்ட மாதிரி நமக்கு ஒரு பீம் தேசம் அம்பேத்கர் தேசம் உண்டாக்கி இருக்கணும். நமக்கு இரட்டை வாக்குரிமை கொடுத்துருக்கணும். அது கிடைக்கல நமக்கு. நம்ம அனைவரும் அண்ணல் அம்பேத்கரின் வழியில் ஒற்றுமையோடு போராட வேண்டும். வாழ்க அம்பேத்கர், வாழ்க தந்தை பெரியார், வாழ்க महात्मा फुले, வாழ்க सावित्रीबाई फुले. जय भीम जय भीम. जय भीम जय भीम. दादा आपण पाहिलं की तमिळ भाषेमध्ये देखील त्यांनी तमिळच्या लोकांना इथून संदेश दिला भीमा कोरेगावचा. या भीमा कोरेगावला पण त्यांनी शौर्य दिनानिमित्त आलं पाहिजे, मानवंदना दिली पाहिजे. आपल्यासोबत सोनटक्के साहेब आहेत. दादा जय भीम. नाव सांगा तुमचं. बाबासाहेब सोनटके. कुठून आलात? आम्ही देवरूवरून आलेलो आहे. अच्छा. आणि काय वाटतं इथं आल्यानंतर? इथं आम्ही प्रत्येक वर्षी येतो. नाही तर आल्याच्या नंतर चांगलं वाटतं नाही का प्रत्येक वर्षी. मग काय आहे या भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाला तुम्ही दरवर्षी येत असता? अभिवादन करायला येतो ना. मग आज या वर्षी 2025चं हे 207वं वर्ष आहे. काय वेगळा आगळा प्रसंग पाहायला मिळाला? काय पब्लिक जास्त आहे. उलट प्रत्येक हर एक वर्षापेक्षा जास्त आता पब्लिक वाढलेले आहे आणि लोकांना इतिहास ही भीमा कोरेगावचा माहीत पडायला लागलेला आता सध्या. काय संदेश द्याल इथल्या तरुण वर्गाला? इथल्या तरुण वर्गाने विजयस्तंभाकडे आकर्षित व्हायला पाहिजे. उलट की आपला जो इतिहास आहे ना विसरायला नाही पाहिजे उलट प्रत्येक जणाने. जे आपण अशाच प्रकारे काही जे आपले तरुण वर्ग आहेत भीमानुयायी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. राष्ट्रीय दलित पॅंथरच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम झाला आहे आणि आपल्यासोबत बाळासाहेब चव्हाण आहेत जे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत. तसंच आपल्यासोबत ढसाळ साहेब आहेत की जे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. दादा कशा प्रकारे तुमचं आजचं नियोजन होतं आणि काय आगळा वेगळा प्रसंग पाहायला मिळाला आज? नमो बुद्धाई जय भीम जय महाराष्ट्र. सांगण्यामध्ये आनंद होतो की आम्ही दरवर्षाप्रमाणे ह्या ठिकाणी ह्या वर्षीसुद्धा मोठा अन्नदानाचा कार्यक्रम केला. जवळजवळ ह्या ठिकाणी अन्नदानाचा लाभ ह्या ठिकाणी भीमसैनिकांनी 10 ते 15 हजार लोकांनी ह्या ठिकाणी जेवण करून गेलेले आहेत. ह्या गोष्टीचा मोठा अभिमान आहे आम्हाला आणि पुढच्या वर्षी अनेक
चांगल्या प्रचंड संख्येने ह्या ठिकाणी भीमसैनिकांनी यावं. त्यांच्या सेवेसाठी आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी उपस्थित असेल आणि आम्हाला परत पुढच्या वर्षी संधी एक त्यांनी द्यावं सेवा करण्याची. पुढच्या वर्षी आम्ही गिनीज बुकमध्ये कसं जाईन ह्याच्यावरती आम्ही काम करेन. चेतन ढसाळ आमचे जिल्हाध्यक्ष आहे, आडसूळ साहेब आहे, सुनील ढसाळे, अजय आयरे आणि मी सुद्धा स्वतः पुणे शहर अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बारकाव्याने याच्यामध्ये लक्ष घालून शाने आपल्या प्रत्येक आलेल्या भीम सैनिकाला ह्या ठिकाणी उपाशी जाऊन देत नाही. अशा पद्धतीचे आम्ही सर्व ह्या ठिकाणी टीम काम करत असतो आणि हे काम करत असताना आम्हाला जी बाबासाहेबांनी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवरती आम्ही कायमस्वरूपी चालेन हीच आपणास मी गवाही देतो. आणि ह्या ठिकाणी आपणास सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराज. नक्कीच आपण पाहिलं की अन्नदानाचा कार्यक्रम कसा झाला आहे. आपल्यासोबत ढसाळ साहेब आहेत, जे राष्ट्रीय दलित पॅंथरचे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत. दादा, काय सांगाल, तुम्ही पुणे जिल्ह्याची जबाबदारी सांभाळताय, तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्ही पाहताय की आज भीमा कोरेगावच्या या शौर्यस्तंभाला मानवंदन देण्यासाठी लाखो भीमानुयायी दरवर्षी येतात. आणि आता भीमानुयायांसोबत फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारे, चळवळीला मानणारे वर्ग इतर समाजाचा या ठिकाणी येतो आहे. दिवसेंदिवस इथली लोकसंख्या वाढत चालली आहे, मानवंदना होत चालल्या आहेत. पण इथून जाताना मात्र काही जी प्रेरणा आहे ते 364 दिवस दिसत नाहीत. कशा पद्धतीने तुमचा पुढचा कार्यक्रम ह्याच्यावरती असेल? या बाबतीत राष्ट्रीय दलित पॅंथरच्या माध्यमातून पुणे शहराच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीने आता जसं साहेबांनी सांगितलं तसं आम्ही एक जनजागृती मोहीम आम्ही राष्ट्रीय दलित पॅंथरच्या माध्यमातून तशी वेळोवेळी करत आलो आहे, याही पुढे करणार आहोत. या ठिकाणी लाखोंचा भीम अनुयायी विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी येतो, अभिवादन करण्यासाठी येतो. या ठिकाणी शासनाच्या वतीने जी काही सोयीसुविधा केलेल्या असतात त्या अपुऱ्या पडतात आणि त्या सुखसोयीपासून वंचित राहिलेली लोक जी उपाशी असतात त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम करण्याचा जे आमचा संकल्प आहे, जो आम्ही जवळपास 10-12 वर्षापासून करत आहोत आणि तो लागोपाठ आम्ही सतत करत राहणार आहोत. तर ह्या सगळ्या माध्यमातून आणि अन्नदानाच्या आणि पाणी वाटपाच्या कार्यक्रमाच्या सोबतच एक जनजागृती मोहीम आम्ही या ठिकाणी इथून पुढच्या कालखंडामध्ये राबवणार आहोत. आणि 365 दिवस नुसता स्तंभाचा विचार किंवा बाबासाहेबांचा विचार जो मनात रोजवता येईल तो संपूर्ण जनतेने रुजवावा असं मला या ठिकाणी वाटतं. दादा, दरवर्षी 1 जानेवारीला आपण अभिवादन तर करतच आहोत, पण दरवर्षी आपण काही ना काहीतरी संकल्प करतो. ही संकल्पनगरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. काय तुमचा संकल्प असणार आहे येणाऱ्या 2025च्या वर्षभरात? कशा पद्धतीने तुम्ही चळवळीच्या कामाचा जो गाडा आहे तो पुढे नेणार आहे? संकल्प म्हणून आत्ताच आमचे शहराध्यक्षांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आम्हाला हा अन्नदानाचा कार्यक्रम जो आहे आम्हाला गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड म्हणून आमच्या राष्ट्रीय दलित पॅंथरचं नाव कसं जाईल याचा आम्ही संकल्प करतो आहे की अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. त्यामुळे आपण ह्या अनुयायांना, ह्या भीमसैनिकांना जास्तीत जास्त अन्नदान कसं करता येईल, कसं त्यांना सहकार्य करता येईल याच्यासाठी आम्ही चांगला मोठा संकल्प करतो आहे आणि ते गिनीज बुकमध्ये गेलं पाहिजे अशी आमची विचारधारा आहे. जय भीम. आपण पाहिलं की अशा प्रकारे यांच्या अन्नदानाचे जे नियोजन आहे ते मोठ्या प्रमाणात होतं आणि थेट गिनीज बुकमध्ये कशी नोंद होईल याकडे त्यांचा प्रवास चालला आहे. आणि आपण पुढील भीमानुयांसोबत चर्चा करताना अनेक विचार आहेत, अनेक विचारधारा आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये काय दडलं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र खरं जर पाहिलं तर ह्या शौर्यस्तंभाला, ह्या विजयस्तंभाला, ह्या जयस्तंभाला मानवंदना देत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रेरणा, एक आनंद, एक चेतना आहे. आणि ह्याचबरोबर जर इथं पुस्तकांची मोठी सामग्री आपल्याला दिसते, ती पुस्तकांची सामग्री लोकांच्या घरापर्यंत जाते. ह्या भीमा कोरेगावच्या ह्या विजयस्तंभाच्या प्रांगणातून मोठमोठी विचारधारा आपल्या घरापर्यंत नेण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात. असंच आपण पुढच्या भीमानुयांसोबत संवाद साधूयात. आपण अनेक भीमानुयांशी चर्चा करताना आपण थेट आता आपल्यासोबत आहेत जे वंचित बहुजन आघाडीतून सध्याच आमदारकीची निवडणूक लढलेत आणि त्यांचा वेगळा परिचय म्हटलं तर आंबेडकर चळवळीचं युवा नेतृत्व, खंबीर नेतृत्व आणि टायगर म्हणून अशी ओळख आहे, ज्याचे निलेश भाऊ आल्हाट आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल की तुम्ही दरवर्षी भीमा कोरेगाव शौर्य दिन समितीमध्ये पण असताय, त्याच्यामध्ये कामकाज पण करताय, अनेक वेळा लोक इथे येतात, लोक जातात, तुम्ही अनेक वर्षापासून पाहताय. पण ह्या 2007वं वर्ष जे आहे या शौर्य दिनाचं आणि या शौर्य दिनाच्या प्रांगणामध्ये एक वेगळा आगळा अनुभव काय अनुभवायला मिळतो? सर्वात प्रथम तर मी लॉर्ड बुद्धा आपल्या चॅनलला आभार व्यक्त करेल
की तुम्ही सामान्य जनांचा आवाज आपल्या जनतेपर्यंत पोचवता आणि ज्या आपल्या महापुरुषांनी केलेला इतिहास 1 जानेवारीचा हे लाईव्ह कास्ट तुम्ही जनतेसमोर मांडता, त्याबद्दल तुमचा आभार आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी निलेश आल्हाट. अनेक वर्षापासून आपण पाहताय सर्वांना आतुरता असते 1 जानेवारीची, की 1 जानेवारी 2025 ह्या वर्षी स्तंभाला 207 वर्ष पूर्ण होतात. आणि तसेच बाबासाहेबांनी या प्रसंगी भेट दिलेल्या घटनेला आहे 102 वर्ष पूर्ण होतात. पुढच्या वर्षी 3 वर्षांनी 100 वर्ष होतात. 100 98 वर्ष पूर्ण होत आहेत. तर असं हा ऐतिहासिक स्तंभ आणि इथंच काय एवढा लाखोनी अनुयायी येतो याचा प्रथमतः आपण विचार केला पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी जिथं जिथं आपलं पाऊल ठेवलं आणि ज्या ज्या ठिकाणाला भेट दिली ते ठिकाण क्रांतिकारक विचारांचं झालेलं आहे. तिथं अनेक लोकांनी प्रेरणा घेतलेली असेल. मग नागपूरची दीक्षाभूमी असेल, चैत्यभूमीची मुंबईची चैत्यभूमी असेल, महाडचं 14 तळे असेल, येवला येथील धर्मांतराची घोषणा केलेली असेल, नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, देवरोडची धम्मभूमी असेल आणि तसंच 1 जानेवारी भीमा कोरेगाववर जयस्तंभ असेल. अशा ठिकाणाची ही साक्ष देते की बाबासाहेबांनी जिथं जिथं गेलेलं आहेत तिथे तिथे एक इतिहास निर्माण झालेला आहे. आणि बघितलं असं आपण की 1 जानेवारी 1927ला डॉक्टर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली. भेट द्यायच्या अगोदर बाबासाहेब ज्यावेळेस विलायतेमध्ये शिकायला होते आणि त्यावेळेस त्यांच्या वाचनामध्ये इथल्या इतिहासाचा संदर्भ आला आणि त्यांनी जाणलं की अरे हा स्तंभ आहे काय, हा आहे कुठं. ज्यावेळेस त्यांनी वाचलं की आपल्या ह्या महाराजांचा एवढा शूर महाराजांचा हा इतिहास आहे आणि हा इतिहास लोकांपासून अलिप्त आहे, मग का ना आपण सर्वांनी त्या स्तंभावरती गेलं पाहिजे. त्या स्तंभाला बघितलं पण मानवंदना देण्यासाठी बाबासाहेब 1 जानेवारी 1927ला प्रथम इथं त्यांच्या काही सहकारी सारखं जानबा कांबळे असतील अनेक सहकारी त्यांच्यासोबत या कोरेगाव भीमाला आले आणि तिथं प्रथमतः त्यांनी मानवंदना दिली. आणि मानवंदना दिल्यानंतर तिथून पुढच्या काळामध्ये जसं जसं लोकांना माहिती पडलं त्या पद्धतीने लोक इथं यायला लागले. मग दलित पॅंथरचे नामदेव ढसाळ असेल, मान्यवर कांशीराम साहेब असेल, रामदासजी आठवले साहेब असेल, मेश्राम साहेब असेल, कावडे सर असतील, भाई चव्हाण असेल, बाळासाहेब आंबेडकर असतील, आनंदराजजी आंबेडकर असतील, चंद्रशेखरजी आझाद असेल, असं खासदार चंद्रशेखर आझाद असतील, बहीणजी मान्यवर मायावतीजी असेल, असे अनेक नेत्यांनी ह्या इथं येऊन इतिहासा उलगडा केला आणि हे आपल्या जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यालाच अनुसरून आज आपण लाखोच्या इथं संख्येने पाहत आहे की आपल्या ह्या शूरवीरांनी ज्या काळी 1818ला जे युद्ध झालं ते सामाजिक समतेचं युद्ध होतं. एक समाजामध्ये राहणारे आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही मान सन्मान आहे, त्याच्यासाठीचं हे युद्ध होतं. आणि हे युद्ध ब्रिटिशांच्या बाजूनी आपले सिद्धनाथ महाराज आणि त्यांचे सहकारी असताना त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक होते, मराठा मातंग समाजाची लोक, सर्व 12 बुले तर त्याच्यामध्ये होते. पण सगळ्यात जास्त संख्येने महार बटालियन तिथं त्या सैन्यामध्ये होतं आणि त्याचं नेतृत्व टॉटस नावाचे कॅप्टन करत होते. ज्यावेळेस खडकीचं युद्ध झालं आणि खडकीच्या युद्धानंतर त्यांना तार पाठवण्यात आली आणि त्यावेळेस ते शिरूर या ठिकाणी आपलं सैन्य घेऊन तुकडे घेऊन ते निघाले असताना त्यांना मध्येच तार आले की तुम्ही परत या, इथं उठाव झालेला आहे, पेशव्यांनी उठाव केलेला आहे. आणि खडकीचं युद्ध झालं नाही की त्यांनी इथं नाकाबंदी करण्यासाठी इथं त्यांनी नाकाबंदी केली ह्या भीमा नदीला. ह्या साईडला 28,000 पेशवे, 10,000 पायदळ, 15,000 घोडदळ असं सैन्य घेऊन आणि काय माणसं चालणारे असं घोडदळ घेऊन एक 28,000चं सैन्य तो उभं केलं. म्हणजे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण तशातच स्क्वॉटन आणि जे महार बटालियन त्यांचं सैन्य होतं 834 सैन्य, त्यावेळेस तिथून आल्यानंतर पोटामध्ये अन्नाचा कण नाही, त्याच क्षणी त्याच रात्री त्या दिवशी एका दिवसात 12 तासामध्ये हे युद्ध लढलं गेलं. पाण्याविना अन्नविना असं हे संघर्षमय युद्ध झालं. आणि त्याच्यामध्ये एकच विश्वास होता की आत्मसन्मानासाठी ही लढाई झालेली आहे. हा विजयस्तंभ जो ब्रिटिशांनी 1822ला
1818ला युद्ध झालं आणि त्याचं प्रतीक म्हणून जे शहीद झाले जखमी झाले त्यांचं त्या स्तंभावरती पाठी कोरलेली, त्याच्यामध्ये सगळे त्या काळी नाग म्हणून आपल्या लोकांना ओळखलं जायचं. आणि त्यात सगळ्यात जास्त सिद्धनाग अशा नावानी नाग लोक म्हणजे ते महार लोक त्या काळची त्याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि त्याच्या खालोखाली काही मुस्लिम नावं आहेत, काही मराठी नावं आहेत, अशीही लोकं आहेत. तर त्यांनी त्यांच्या स्मरणासाठी स्तंभ उभा केला 1822ला. आणि त्याच्यापुढं बाबासाहेबांच्या वाचनात आल्यानंतर 1927ला बाबासाहेबांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट दिली आणि मानवंदना दिली. आणि तेव्हापासून हा इतिहास सुरू झालेला आहे की आजतागायत ह्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. आजच बघत असाल जेवढी लोक आतमध्ये जातात तेवढीच लोक बाहेर पडत आहेत. म्हणजे साधारण 25 लाखाच्या संख्येने लोक इथे येणार आहेत आणि आलेले आहेत आणि अजूनही येत आहेत. अशा ह्या आपल्या शूरवीरांना त्यांच्या सन्मानाला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्याकडून शौर्य घेण्यासाठी त्यांची जे पराक्रम त्यांनी गाजवलेला आहे तो आपल्यामध्ये यावा आणि होणाऱ्या अन्य अत्याचाराला वाचा फोटावी म्हणून इथं भीमसैनिक येत असतो. आणि 31 तारखेला मानवंदना देऊन त्यांचा इतिहास आपल्या भाव्या पिढीला देण्यासाठी इथून स्फूर्तीने घेऊन जात असतो. आणि एक लढण्याचं बळ ह्याच्यामुळं आपल्याला मिळतं म्हणून इथं मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संख्येने देशातून परदेशातून लोक इथे येत असतात. निलेश दादा, तुम्ही इतिहास सांगितला, इतिहासाची उजळणी केली. खरंच प्रेक्षकांपर्यंत काही गोष्टी तुमच्यामुळं पोचल्यात. विषय असा आहे की भीमा कोरेगाव शौर्यस्तंभ म्हटलं तर 1 जानेवारीला प्रत्येकजण संकल्प करतो. त्याच पद्धतीने तुमचा काय संकल्प हे सर्वजण जाणू इच्छितात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सध्याची जे तरुण वर्ग आहे हा कुठंतरी भरकटताना दिसतो आहे. आणि आपण बघतो की आधुनिक लोकशाहीमध्ये, ह्या संविधानिक लोकशाहीमध्ये पुन्हा एकदा आधुनिक पेशवाईचा उगम होतो आहे. पुन्हा एकदा आधुनिक पेशवाईची घुसखोरी वाढलेली आहे. काय सांगाल? कारण तुमच्या तरुणांचा क्रेज निलेश आल्हाट म्हटलं जातं आहे. काय सांगाल या तरुणांना? मी तरुणांना एवढंच आव्हान करेल की आपण 31 तारखेला आपण कुठं बाहेर कोकणात जातो, गोव्याला जातो, इतर हॉटेलांना जातो, एक पार्टीचं नियोजन करतो आणि त्याच्यामध्ये व्यसनाधीन होतो किंवा व्यसनामुळं दारू नशा करतो, त्याच्यामध्ये भांडणं होतात, भांडणामुळं विकोपाला भांडणं जातात आणि त्याच्यामध्ये एखाद्याची हत्या होती, कुणी जखमी होतं, न कळत अशा घटना घडतात. आणि त्याच्यामुळं आपला युवक त्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे भडकला जातो किंवा तो एखाद्या भांडणामुळं जेलमध्ये जातो आणि त्याचं सर्वस्वी जबाबदारी त्याच्या कुटुंबावरती येऊन पडते. तर ह्याच्यापासून त्यांनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी आमचे कोरेगाव भीमा रणस्तंभ सेवा समितीचे सर्जेराव भाऊ असेल, मी असेल, आम्ही एक 8 वर्षापूर्वी संकल्प केला होता की प्रत्येक युवकांनी बाहेर कुठं न जाता, व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या ह्या पूर्वजांना इथं मान सन्मान सलामी देण्यासाठी 31 तारखेच्या पूर्वसंध्येला तुम्ही इथं उपस्थित राहायचं आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास घेऊन इथून जायचं. हे खरा संदेश मी आजच्या ह्या युवकांना देऊ इच्छितो. आणि त्याच पद्धतीने आपण पाहत आहे की आजची जी तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने की पेशवा आज डोकं वर काढत आहे, याला कारणीभूत म्हणजे आपणच. आपल्यात एकी नाही, एकात एक नाही, बापात लेख नाही, अशी गत झालेली. म्हणूनच तर मी हा पाठीमागं तो फ्लॅक्स बघताय तुम्ही, तो फ्लॅक्स त्या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक यारे, एक हे तो सेपे असं घोषवाक्य मी त्याच्यावरती टाकलं आहे. याच्या मागचं कारण एकमेव हेच आहे की जे राष्ट्रीय नेते आहेत आपले त्याच्यावरती, बहीणजी मायावती आहेत, बाळासाहेबजी आंबेडकर आहेत, अण्णाराजी आंबेडकर आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत, रामदासजी आठवले साहेब आहेत, कवाडे सर आहेत आणि चंद्रशेखर आझाद आहेत. असे अनेक नेते आहेत की आज काळाची गरज आहे की ह्या नेत्यांनी संघटित झालं पाहिजे. प्रत्येकजण एक तुकडी घेऊन आपापल्या पद्धतीने निळा झेंडा घेऊन लढण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते कुठंतरी कुचकामी होतं आहे की समोरचा विचार करतो की अरे ह्यांच्यातच एकी नाही आहे. हा नेता वेगळा झेंडा घेऊन इकडेकडे बांधतो, हा झेंडा निळा घेऊन हा वेगळा इकडेकडे बांधतो. त्याच्यामुळे आपल्या खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळत नाही आणि समाज संघटित होत नाही आहे. निलेश भाऊ, जसं आपण म्हणतो नेते एक होत नाही, समाज एक होत नाही, किंवा अनेक वेळा नेत्यांना नावं ठेवली जातात. म्हणजे माझ्या निदर्शनात जे आलं त्याच्यावरती एक उजळणी आपण बघू की अनेक वेळा आपण पाहिलं की रेडॉलसच्या माध्यमातून अनेक वेळा आपले नेते एकत्र आले. ज्यावेळेस रेडॉलसच्या माध्यमातून नेते एक आले त्यावेळेस एकही आमदार निवडून आला नाही. पुन्हा ते रेडॉलस तुटलं, पुन्हा परत एकीकरणाचं वातावरण सुरू झालं. समाज थकत नाही एकीकरणाच्या बाबतीत, पण पुन्हा जे तरुण आहेत, जे तुमच्या माझ्यासारखे तरुण आहेत, ते एकीकरणाची भाषा करतात किंवा एकीकरणासाठी प्रयत्न करतात. पण नेते एक जरी झाले तरी मतदानाची सुद्धा टक्केवारी वाढत नाही. काय सांगाल या सर्व? कारण सर्वांना एकच मताचा अधिकार आहे. कारण बाबासाहेबांनी जेव्हा सर्व गोष्टी आपल्याला दिल्यात तर त्या गोष्टीची अंमलबजावणी आपण ज्यावेळेस करतो
तर बोटावर मोजणे इतके लोक दिसतात की जे चळवळीमध्ये सतत फिरताना काम करताना दिसतात. तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस रिडल्स झालं त्यावेळेस आपले 4 ते 5 खासदार निवडून आलेले होते. त्यावेळेस आपण सर्व संघटित होतो आणि त्याच्यासाठी समाजाने प्रयत्न केला होता की हे एकत्र यावे म्हणून. त्याच्यासाठी काही कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केलं होतं आणि त्यांना एक आणण्यामध्ये भाग पाडलं आणि त्यावेळेस ते नेते एकत्र आले पहिल्या रिडोसला. त्यावेळेस त्यांचे 5 खासदार निवडून आले आणि ते समाजाने करून दाखवलं. आजच्या घडीलाही हेच अभिप्राय आहे आपल्याला की आपण सर्वांनी मिळून, समाजांनी मिळून या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेता हा आपल्या जीवावरती होतो, नेता कार्यकर्त्यांच्या जीवावरती मोठा होतो, समाजाच्या जीवावरती नेता होतो. तो डायरेक्ट नेता म्हणून येत नाही, तोही सुरुवातीला कार्यकर्ता असतो, एक सभासद असतो, नंतर नेता कार्यकर्ता कार्याने मोठा होत राहतो आणि पुढं जातो. त्या अशा सर्वांनी एकत्र आपण समाजाने त्यांना आणलं पाहिजे. आणि जसं तुम्ही सांगितलं की मताची टक्केवारी कमी होती, बघा ना तुम्ही आज इथं किती लाखोचा जनसमुदाय आहे, पण ह्याचं मतात रूपांतर होत नाही आहे. का होत नाही याची समीक्षा आपण केली पाहिजे. का आपली लोक एकत्र येत नाही? ज्यावेळेस निवडणुका येतात, निवडणुका आल्यानंतर चारी फाटीला चारी लोक पळतात. कोणी पैशासाठी पळतोय, कोणी बिर्याणीसाठी पळतोय, कोणी दारूसाठी पळतोय, कोणी नावं ठेवण्यासाठी पळतोय. कारण आपल्यातच अशी एक प्रथा आहे, जशी व्याख्या खेकड्याची व्याख्या आहे. एखादा पुढं जात असेल त्याला कसं खेचायचं खाली, आपल्याच माणसाला खेचतो. हे फार शोकांतिक आहे आपल्या समाजामध्ये. तर हे कुठंतरी बदल झाला पाहिजे. सर्वांनी विचार केला पाहिजे आणि माझ्याच समाजाचा आहे, माझ्याच रक्ताचा आहे, हा पुढे गेला पाहिजे. आज आपण ह्या इतिहासाला इथं आपण मानवंदना देतो, का देतो? आज त्यांनी विचार केला, मान सन्मानासाठी लढाई केली का नाही? आज एक इतिहास त्यांनी रचला का नाही? आज जगामध्ये हा इतिहास पोचलेला आहे. नक्कीच हा जो विजयस्तंभ आहे, हा जयस्तंभ आहे, हा साक्ष देतो गुलामगिरीच्या बंडाची. ही साक्ष देतो की विषमतेच्या विरुद्ध लढायचे. नीरज दादा, आपण प्रत्येक वेळेस पाहिले की आपल्यासोबत आंबेडकर चळवळीमध्ये मोठमोठे कार्यकर्ते झाले, फार अशी ज्यांची नावं सुद्धा आता घेणं योग्य ठरणार नाही. काही प्रशासनात सुद्धा आहेत, काही शासनात सुद्धा आहेत, काही आता राजकीय सत्ता सुद्धा उभं बघतात. ते चळवळीतून तयार होतात, मात्र ज्यावेळेस निवडून येतात किंवा इतर पक्षामधून जाऊन निवडणूक लढून निवडून येतात, कुणाची चादर पकडून, कुणाचा अंगठा पकडून, कुणाचं बोट पकडून निवडून येतात, पण ते मात्र समाजाकडे पाठ फिरवताना दिसतात. काय सांगाल त्यांच्याविषयी? आता कसं आहे, पक्षामध्ये आपण इतर पक्षामध्ये जर बघितलं असेल, प्रत्येक जणाचं एक घोषवाक्य आहे, 20% राजकारण आणि समाज टक्के 80% समाजकारण. त्या पद्धतीने प्रत्येकजण काम करतो आहे. मग कसं असं सत्तेत जायचं म्हटल्यानंतर आपल्याला कुणाचा ना कुणाचा सपोर्ट घ्यावाच लागतो आणि एक हाती सत्ता तर येऊ शकत नाही, कारण आपल्यातच एकी नाही आहे. त्याच्यामुळे आपला जय भीम जय भीम, त्याच्यामुळे आपण एकत्र येऊ शकत नाही, एकीत थांबू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मित्रपक्ष म्हणून कुठं ना कुणाच्या तरी सोबत जावं लागणार आहे. त्याच्यात जाऊन आपल्याला आपल्या समाजाचा काय उद्धार करता येईल का, हे आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आता आपण UPमधलं उदाहरण देता येईल. बहीण जी मायावती यांनी पण काय केलं होतं, त्या काळी BJP सोबत युती करून मुख्यमंत्री झाल्या, पण त्यांनी दाखवून दिलं महाराष्ट्राला की मी महिला असून तिथली मुख्यमंत्री होऊ शकते. तिथं किती मागासलेलं तिथं जातीय राजकारण होतं, किती बेकार तिथली परिस्थिती आहे. तशा ह्याच्यामध्ये आपली एक महिला म्हणून, आर्यन लेडी म्हणून बहीण मायावतीकडे बघितलं जातं, एक मुख्यमंत्री म्हणून. पण तेच तिथलं समीकरण इथं राबवता काय येत नाही, का आपल्या इथलं मुख्यमंत्री होत नाही, ह्याचं आपलं विश्लेषण केलं पाहिजे. कारण आपल्यात एकीच नाही आहे. प्रत्येकजण 10 कार्यकर्ते सोबत घेतो आणि स्वतःला राष्ट्रीय नेता समजतो, छोटं मोठं काम करतो, स्वतःला राष्ट्रीय नेता समजतो. ह्याच्याने राष्ट्रीय नेता होत नाही. खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांना डोक्यात घेतलं पाहिजे, बाबासाहेबांचे विचार वाचले पाहिजे. त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेला बुद्धांनी त्याच्या धम्माचं पण वाचन केलं पाहिजे. आपल्या कुटुंबाला सांगितलं पाहिजे की दर रविवारी आपण विहारात गेलं पाहिजे. कारण आपण तर सामाजिक ह्याच्यामध्ये क्रांती करत चाललेलो आहे, पण धार्मिक क्रांतीमध्ये कुठेतरी महागारात चाललेलं आहे. पण धार्मिक क्रांती करायची असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने जर आपण त्याचं आचरण केलं तर एक समाजामध्ये एक आदर्शवत समाज म्हणून आपल्याकडे इतर लोक आपल्याकडे बघतील आणि त्याच पद्धतीने ते धम्माकडे आकृष्ट होतील. असं एक मॅसेज. नीरज दादा, पुण्यामध्ये सगळ्यात मोठी जयंती उत्सवमध्ये तुमचं नाव येतं. अनेक तरुण तुमच्याकडे आकर्षित, मी मगाशी पण बोललो, आपण त्यांना संदेश पण दिला, पण शिक्षणामध्ये कुठंतरी मागासलेपणा आता दिसतोय. येणाऱ्या नोकऱ्यांचा फाटा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता येणार आहे. पण आपले तरुण वर्गाची जी परिस्थिती आहे ती सध्या वेगळ्या मार्गाकडे जाताना दिसते. त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्या समाजातल्या काही घटनाकडे आकर्षित करण्यासाठी काय उपाययोजना करता येते? आपल्याला त्याच्यासाठी त्यांना प्रथमतः बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं वाचन करायला लागणार आहे. कारण तुम्ही जर धार्मिक संस्कृती स्वीकारली नाही तर तुमच्यात बदल होणार नाही. कुठलीही क्रांती व्हायची असेल तर त्याच्या पाठीमागे एक कारण असतं, धार्मिक त्याचं कारण असतं.
त्याशिवाय सामाजिक आणि धार्मिक क्रांती घडत नाही. आणि तुम्हाला धार्मिक क्रांती करायची असेल तर समाजाला जोडावं लागणार आहे, समाजाला एकत्र आणावं लागणार आहे, मोठमोठ्या धम्मपरिषदा घ्यावं लागणार आहे. धम्म काय सांगतो, माणसाशी माणसासारखं वागा, एकमेकाशी प्रेमाने वागा, प्रज्ञाशील करून ही शिकवून दिलेलं आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ह्या परीने जर आपण गेलो आणि हे जर वाचन केलं तर आपली येणारी पिढी सुसंस्कृत होईल आणि येणाऱ्या काळामध्ये UPSC MPSCचा अभ्यास करून मोठमोठ्या पदावरती विराजमान होतील आणि मोठमोठे युवक एक उद्योजक बनतील. तर काय होतं, थोडंफार शिकतात, 5वी 6वी 7वी शिकली की शाळा सोडून देतात, कुठंतरी हमालीचं काम करतात, कुठंतरी कुणाच्या इथं कामाला राहतात, मग त्याच्यामध्ये तुटपुंजी पगार, घर सांभाळायचं का, तर त्याच्यामुळे तो निराशामधून नशाकडे जातो आणि त्याच्यात स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. तर मला हे संदेश द्यायचा आहे की हे आयुष्य आपलं उद्ध्वस्त न करता हे इतराच्या समाजाच्या कामी कसं येईल, आपल्या कुटुंबाच्या कामी कसं येईल आणि आपण सुदृढ कसं राहील आणि समाजामध्ये एक नावलौकिक आपल्याला कसं कमावता येईल, ह्याचा युवकांनी आत्ताच्या काळामध्ये विचार केला पाहिजे. नक्कीच दादा, आपण जे सांगितलं ते खरंच युवकांनी एक नजर टाकली पाहिजे. आपल्या घरच्यांपासून तर आपल्या नातेवाईकांपासून आपण प्रत्येक घरादाराचा विचार करत, आपण समाजाचा विचार करत, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारसरणीवर आपण आपल्या शिक्षणाच्या जोरावरती आपण मारायच्या आणि मोक्याच्या जागा देखील काबीज केल्या पाहिजे. आपण थेट असंच पुढच्या भीमानवांसोबत चर्चा करणार आहोत. आपण अनेक भीमानवांसोबत संवाद करणार आहोत. आपल्यासोबत आहेत आता दादा. जय भीम. जय भीम. जय काय भीम. नाव आपलं? शांताराम कुडे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. कुठून आलात? आता पिंपरून आलोय. काय वाटतं इकडं आल्यानंतर? इकडं आल्यानंतर एक शौर्याचा आपला एक स्तंभ बघून एक आनंद असा म्हणजे उर्वळून जातो आपला, की असं वाटतं की कधी आपण इथून एकदा आपलं अभिवादन करतो असं वाटतं. त्या आनंदाच्या उत्सवामध्ये आपण किती चालतो हे पण कळत नाहीये. हा एक आनंद आहे आपल्याकडे. आपण बघतोय की हा जो आनंदाचा उत्सव आहे याच्यामध्ये काय करता येईल काय नाही ह्याच्यासाठी देखील भारावून गेलेले लोक आपल्यासोबत दिसत आहेत. कुठे साहेब, ज्यावेळेस तुम्ही दरवर्षी इथं येत आहे, यावर्षी एक वेगळा आगळा प्रसंग असा दिसतोय, काय वाटतं या ठिकाणी, म्हणजे काय अनुभवायला मिळतं वेगळं? अनुभवायला म्हणण्यापेक्षा आपल्याकडे आज लाखो करोडाची गर्दी आज आपण इथं बघतोय. रोज आपल्या दरवर्षी तर काही ना नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतं. कारण आपल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटक म्हणा, आपलं आंध्र प्रदेश म्हणा, या सगळ्या राज्यातनं लोक इथं अभिवादन करण्यासाठी येतात. फक्त एक बाबासाहेबांसाठी की बाबा बाबासाहेबांविषयी असलेलं प्रेम आणि इथं शौर्याचं स्थान आपलं स्तंभ असल्यामुळं इथं अभिवादन करण्यासाठी लोकांना येण्यासाठी गाड्याची सोय सरकारने केली आहे, चांगली सुविधा केलेली आहे. फक्त पेरण्या फाट्यावरून आपल्या इथपर्यंत सोपन थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे, तेवढी सोय केली अशी तर एक बरं झालं असतं. पेरणे फाटात इथं म्हणजे काय अशी अडचण निर्माण झाली? नाही म्हणजे आतमध्ये बस पहिल्या इथपर्यंत येत होत्या ग्राउंडपर्यंत, पण आता पेरण्या फाट्यावरतीच बस थांबवलेले आहेत. अच्छा, पेरणे फाट्यापासून या ठिकाणी चालत यावं लागतं. म्हणजे आपल्याला कमसे कम 2.5-3 किलोमीटर आपल्याला चालत यावं लागतं इथं. आणि त्याच्या मागच्या वर्षी आपल्याला फक्त 2 किलोमीटर इथपर्यंत गाडी येत होती, 1 मीटर आपण चालत होतो पहिले. एवढा फरक पडलाय आता मागच्या वर्षी. म्हणजे आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं आपण प्रशासनाला दोष देऊन उपयोग नाही, की या ठिकाणची लोकसंख्या जी आहे लोकसंख्या वाढल्यामुळे ती वाढत आता हे चालल्यामुळं केलेलं आहे. थोडंसं नियोजन जे आहे ते पूर्ण टप जात आहे. आणि असेच अनेक ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय की जर तुम्ही पाहिलं की मागच्या वर्षीच्या प्रशासनाच्या सोयीपेक्षा यावर्षी जरा चांगल्या सुविधा दिसतात आहेत. हो, सुविधा म्हणण्यापेक्षा आणि आपल्याला- यावेळेस अशोक स्तंभ जो आहे त्या अशोक स्तंभावरती संविधानाची प्रतिकृती आणि थेट बाबासाहेब दिसत नाही अशोक स्तंभात, म्हणून बाबासाहेबांचं तैलचित्र देखील या वर्षी लावण्यात आलेलं आहे. काय वाटतंय तुम्हाला? नाही, छान आहे ना. याच्यापेक्षा आपण काय बघणार, बाबासाहेबांचं चित्र दिसणं म्हणजे आपल्यासाठी एक आनंदाची एक बाब आहे. कारण आपण बाबासाहेबांचा चेहरा बघण्यासाठी तिथपर्यंत येतोय आणि अभिवादन करून जाताना असं एक आपण श्रेय घेऊन जातोय की बाबा आपलं एक कुठंतरी इथं आपले प्रोजेक्ट ज्यांचं जी काही प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन आपण घरी जातो आणि तो एक आनंद वर्षभर आपण साचून ठेवतो आणि पुढच्या वर्षीची वाट बघतो की कधी आपण 1 जानेवारीला इथं येतो म्हणून. काय सांगाल दादा की ज्यावेळेस तुम्ही पिंपरीला जाल, तुमच्या एरियामधल्या बुद्धविहार असेल किंवा तुमच्या एरियामधल्या काही कुठल्या संघटना असतील, काय सांगाल त्यांच्यामध्ये, काय पाहिलं, काय चर्चा कराल? सांगण्याचं हेतू एवढंच असेल माझा की बाबा दरवर्षी आपण इथं आपल्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी यावे, जेणेकरून काही लोक गर्दीमुळे येत नाहीत किंवा कायांना म्हणजे येण्याची इच्छा नसती. पण एक लक्षात ठेवा की बाबा बाबासाहेबांची एक प्रेरणा आहे आणि आपलं जे काही पूर्वस्तरी केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याला सलाम देण्यासाठी सगळ्यांनी यावं, हेच मी सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना आणि चळवळीतील सर्व सहकारी कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो. या मार्गाने आपण बघतोय की अनेक भीमानुयायी जे आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. आपण थेट पाहतोय की जे भीमानुयायींची जी अलोट गर्दी आहे
हे पूर्ण आपण या आज 3.5 किलोमीटरच्या अंतरावरून आपण दाखवतोय. कारण हे जे दृश्य आहे हे थेट आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय. ह्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये लॉर्ड बुद्धा TV चॅनलवरती आपण थेट हे सगळं प्रकार हे पूर्ण पाहत आहे. अशाच प्रकारची जी गर्दी आहे ही पूर्ण स्तंभापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे भीमानुयायी पुलाच्या दोन्ही बाजूने, अलीकडच्या आणि पलीकडच्या दोन्ही बाजूने भीमानुयायी जे आहेत हे या ठिकाणी ह्या शौर्यस्तंभाला, ह्या जयस्तंभाला, ह्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. आपण थेट जसं जसं पुढं जाऊ तशी गर्दी आपल्याला अजून दिसत चाललेली आहे. किती जरी वेळ झाला, किती जरी काय झालं, तर गेले 2 दिवस हा स्तंभ हा नागरिकांसाठी अभिवादनासाठी प्रशासनाने खुला करून दिला आहे. यावर्षी देखील ह्याच्यामध्ये दोन्ही ग्रामपंचायत, पेरणे असेल किंवा कोरेगाव भीमा असेल, ह्या दोन्ही ग्रामपंचायत देखील ह्या अभिवादनाच्या लोक येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी स्वतः सहभागी आहेत. म्हणजे अशा प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्याला ह्या भीमानुयांच्या स्वागतासाठी देखील पाहायला मिळाली. म्हणजे असा एक वेगळा प्रसंग आपण यावर्षी पाहतोय. थेट आपण पुढील भीमानुयांशी देखील चर्चा करूयात. थेट आपण या राजश्री शाहू महाराज विद्यार्थी संघटनेसोबत बोलतोय. पुण्यातून थेट ही संघटना चालते. ह्या संघटनेच्या याआधी आपण देखील या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. दादा जय भीम. जय भीम. पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव अनिकेत शिनगारे. आज 1 जानेवारी 2025 आज 207वा भीमा कोरेगाव शौर्य दिन आज मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा झालेला आहे. अतिशय मला वाटतं जवळपास आमच्या अंदाजाने आतापर्यंत 6.5 झालेले आहेत. 40 लाख लोक येऊन अभिवादन करून गेलेले आहेत. ज्या आपल्या पूर्वजांनी धैर्य शौर्य गाजवत या ठिकाणी पेशवाईचा अंत केला आहे. आणि पेशवाईचा अंतच नाही तर पेशवाईच्या हिथून पुढच्या 1000 मुळ्या उकडल्यात आणि हिथून पाठीमागच्या 1000 मुळ्या उकडून फेकलेल्या आहेत. ते आपल्या पूर्वजांना आज अभिवादन करण्यासाठी जवळपास 40 लाख लोक येऊन आपलं अभिवादन मानवंदना देऊन गेलेले आहेत. त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षदर्शी 4-5 वर्षापासून या ठिकाणी ग्राउंडवरती काम करत आहोत. जेणेकरून भीमा कोरेगावच्या या आढावा असेल, कामाचा आढावा असेल, रणस्तंभ विजय ह्याची सजावटीची आढावा असेल किंवा इथल्या सोयीसुविधांचा आढावा असेल, प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही सोयीसुविधा दिल्या जातात ह्या देखील आम्ही प्रत्यक्ष डोळ्यात तेल घालून बारकाईने पाहणी करत असतो. परंतु आज या ठिकाणी एक खंत जाणवते. आज आपण स्वातंत्र्याचा अमृतकाल, अमृत महोत्सव असे विविध उत्सव साजरे करत असतो. आपले महोदय येतात, मेरे प्यारे देशवासियों ये डिजिटल इंडिया होने वाला है. पण मी आज त्यांचेच राज्यात सरकार आहे, त्यांचेच एक खंदे समर्थक देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लाभलेले आहेत. कसे लाभलेत त्याच्याबद्दल आम्हाला खोलात जायचं नाही. EVMनी लाभलेत की जनतेच्या आशीर्वादाने लाभलेत की लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिला आहे का लाडक्या बहिणींनी धप्पा दिला आहे ह्याच्याबद्दल मी बोलणार नाही. कसे लाभलेत ते त्यांना लक लाभ जाणो. परंतु आज या ठिकाणी डिजिटल इंडियाचा टेंबा मिरवत असताना ज्या ठिकाणी जवळपास एका दिवसामध्ये 50-60 कोटी रुपयाची आर्थिक उलाढाल होते, त्या ठिकाणी इथं UPI असेल, डिजिटल पेमेंट असेल, फोनपे, गुगल पे, UPI, पेटीएम या प्रकारची कोणतीही ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध नाही. ही सर्वात जास्त आमच्यासाठी शोकांतिका आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही या गोष्टीचा प्रकर्षाने विचार करू. ज्या ठिकाणी इंटरनेट बंद केलं आहे त्यामुळे आमच्या पेमेंटवर परिणाम होतो. ठीक आहे, दंगल झाली 5 वर्षापूर्वी झाली, काय असेल ते पोलिसांचं अपयश असेल किंवा इथल्या प्रशासनाचं गृह खात्याचं अपयश आहे, ठीक आहे, आम्ही समजू शकतो. आम्हाला त्या विषयात जायचं नाही. परंतु आज या ठिकाणी आमचं इंटरनेट बंद करून जो प्रकारे आमच्यावर आर्थिक डल्ला मारला आहे कुणीतरी, ती आमची आर्थिक चोरी करतं आहे कोणतरी. ती आर्थिक चोरी जर थांबवायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी 208व्या शौर्यदिनी जर इथलं आमच्या ऑनलाईन पेमेंट जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये इथल्या प्रशासनाला याचे परिणाम भोगावे लागतील. अन्यथा आम्ही इथल्या खरेदीवर सार्वत्रिक अख्ख्या महाराष्ट्रातून नव्हे देशभरातून आलेल्या तमाम अनुयांना सांगू तुम्ही या खरेदीवर बहिष्कार घाला. आणि इथला बहिष्कार घालून खऱ्या अर्थानं मग आम्ही सरकारच्या लक्षात आणून देऊ की बाबा तुम्ही ज्या पद्धतीने इथलं UPI पेमेंट असेल, ऑनलाईन पेमेंटच्या सुविधा बंद करून जी आमच्या अनुयायांना त्रास देत आहे. सन्मान्य आमचे नेते मार्गदर्शक माझे सन्मान्य जितेंद्र आव्हाड साहेब मगाशी स्तंभापाशी आले होते, त्यांच्या कानावर सुद्धा मी हा मुद्दा घातला. त्यांनी तात्काळ ह्या जिल्ह्याचे कलेक्टर असतील, SP असतील, समाज कल्याण आयुक्त असतील, या सर्वांच्या लक्षात ही बाब आणून दिलेली आहे की पुढच्या वर्षीपासून या ठिकाणची इंटरनेट सुविधा बंद नाही झाली पाहिजे. आमचे असंख्य रील स्टार, आमचे बंधू भगिनी आहेत, आमचे यूट्यूब इंस्टाग्रामचे काही लोक आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे की या ठिकाणी येऊन आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना इंटरनेटच्या अभावामुळं त्यांची कला दाखवण्याला, त्यांना प्रसिद्धीपासून त्यांच्या प्रसिद्धीवर सुद्धा माझं मत आहे की इथलं सरकार, इथलं प्रशासन, इथलं गृह खातं, इथलं सामाजिक न्याय खातं तर डल्ला मारतंय. तुम्ही आमच्या कशावर डल्ला मारणार येतो? तुम्ही आमच्या आर्थिक गोष्टीवर डल्ला मारता, तुम्ही आमच्या प्रसिद्धीवर, आमच्या पदावर
तुम्ही येऊन आमच्या स्कॉलरशिपवर, तुम्ही आमच्या हक्कावर, मूलभूत हक्कावर तुम्ही गदा आणताय ना, मग आम्ही कशामुळे तुमचा टेंबा मिरवायचा आहे? सध्या आपण पाहतोय की शिक्षणाचा जो रोग आहे, हां तुम्ही सर्व विद्यार्थी आहात, बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थी दशेतच आपली लायकी घडवा. म्हणजे आपण जे आहोत, आपली स्वतःची जाणीव आपल्याला विद्यार्थी दशेत झाली की आपल्या आयुष्यात पुढची वाटचाल सुकर होते. काय आहे तुमची शाहू महाराज विद्यार्थी संघटना यावर्षी रक्तदान शिबिर करताना दिसते? मागील वर्षी थोडं वेगळं नाव होतं, त्या खोलात जाणार नाही, पण काय सांगाल की सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांचा काय म्हणजे उपदेश आहे, काय संकल्प आहे आणि काय तुमचं नियोजन धोरण आहे? सर्वप्रथम तुम्ही जसं म्हणतात का खोलात जाणार नाही, तसं मी बी पाठीमागं वळून पाहणार नाही. महत्त्वाचा विषय आहे, मी बी पाठीमागं वळून पाहणार नाही. जे काही झालं असेल, ज्याची त्याला लखलाभ असेल, परंतु या ठिकाणी आपल्या शौर्यांना, ज्यांनी आपलं शौर्य, साहस, धैर्य गाजवलं, आपले ते 500 शूर सैनिक, त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी रक्ताचे पाठ वाहिलेत आमच्या पूर्वजांचे, परंतु आम्ही त्यांचे वारसदार आहेत. त्यांना जर आम्हाला मानवंदना द्यायची असेल तर रक्तदानाच्या माध्यमातून ती मानवंदना देऊन आम्ही येणाऱ्या आमच्या कित्येक पिढ्यांचे हॉस्पिटलमधले जीव वाचवू शकू. त्यासाठी हा आमचा मानस आहे, इथून पुढेही असेल, निरंतर चालू राहील. परंतु यावेळेस ज्या ठिकाणी तुम्ही म्हणताय जसं नावाचं, तर काही गोष्टी घडल्या की नावाकडे सोडून द्या, तुमच्या सध्याची शाहू महाराज विद्यार्थी संघटनेचं ध्येय धोरण कशा पद्धतीने आहे, कशा कामाची स्वरूप आहे, कशा पद्धतीने तुम्ही काम करताय? येस ध्येय शाहू महाराज विद्यार्थी संघटनेचं ध्येय धोरण हेच आहे की तळागाळातला शोषित, वंचित, पीडित, दीन, दलित, ओबीसी, 18 पगड जाती, ढोर, मार, महांग, चांबार, कैकाडी, घिसाडी, लहवार, कुणबी, कोकाटी, लहवार, डोंगार, डोंबारी, आदिवासी, मांगारोडी, पारधी, जो कोणी असन, मर्यायवाला, डबली आयवाला, सगळ्यांना, प्रत्येक तळागाळातल्या जातीतल्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जोपर्यंत शासनाचा न्याय जात नाही तोपर्यंत आम्ही लढणार आहोत. आणि बाबासाहेबांचं वाक्य आमच्या लक्षात आहे, न्याय जर मागून मिळत नसेल तर तुम्हाला लढून मिळवावं लागेल. परंतु मी नक्कीच त्याच्यात थोडी सुधारणा करू शकतो. आत्ताची परिस्थिती पाहता जर तुम्हाला न्याय मागून मिळत नसेल तर तो तुम्हाला कुणाच्या तरी 2 वाजून न्याय मागावा लागेल किंवा मिळवावा लागेल, ह्या मताचं मी आहे. त्यामुळं राजश्री शाहू महाराज संघटनेच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू इच्छितो प्रशासनाला की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही, मला वाटतं 300-350 योजना समाज कल्याण राबवतोय. समाज कल्याणच्या एखादरी अधिकाऱ्याला माहिती आहेत का 350 तुमच्या योजना कोणत्या? तुम्ही मला सांगा, तुम्ही समाज कल्याणचे अधिकारी म्हणून वावरता, टेंबे लावता, काढता ठाई बशीचा खेळ मांडता, लोकांच्या जीवाशी खेळता, समाजाच्या पैसेचा सगळा अपव्यय होतोय. या ठिकाणी सुद्धा समाज कल्याणच्या माध्यमातून बार्टे असेल, या ठिकाणी किती पैशाचा अपव्यय होतोय त्याच्यावर आम्ही वारंवार आवाज उठवतोय. विद्यार्थी संघटना, सगळ्या विद्यार्थी संघटना आवाज उठवतात. भीमा कोरेगावचं नियोजन आम्हाला बार्टीला नकोय, कलेक्टरांकडे द्या. बार्टीच्या फंडातून भीमा कोरेगावचं नियोजन नकोय, इथं खर्च नकोय. जे की बाबा तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या फंडातून किंवा जिल्हा परिषदेच्या फंडामधून इथलं नियोजन करावं, जेणेकरून आमचे विद्यार्थी 3-3 महिने, 4-4 महिने उपोषणं करतात त्या बार्टी पुढं. हे बार्टीचे अधिकारी साधं त्यांची भेट घेत नाहीत फेलोशिपसाठी, परंतु आमची हीच मागणी. आणि तेच पैसे फेलोशिपचे इथून पाठीमागं आज यावर्षी कशा पद्धतीने खर्च केला आहे याची आजपर्यंत माहिती समोर आलेली नाही. येणाऱ्या 1-2 दिवसात आम्ही RTI टाकून त्याची माहिती मागवणार आहे. मी गेल्या वर्षीचा पण माझा RTI आहे, त्याच्यामध्ये माहिती उघड झालेली आहे. 40,000 जेवणाची टोकणं होती, त्याच्यापैकी केवळ 4-5 हजार टोकणं जमली. बाकीच्या 30-35 हजार टोकन काय बार्टीच्या संचालकाची भूक एवढी मोठी आहे का? पोट आहे का तुमचं? राक्षसी खाणं आहे हो. 30-35 हजार तुम्ही जेवणाची टोकणं खाताय, तुमची राक्षसी खाणं आहे का पोट आहे? तुम्ही विद्यार्थ्यांच्या हक्काचे, विद्यार्थ्यांच्या न्यायाचे, बार्टीचे, दीनदलित, शोषित, उपेक्षितांचे पैसे काढता आणि त्याच्यामध्ये अपव्यय होतोय. ठीक आहे, त्याच्यासाठी देखील राजश्री शाहू महाराज विद्यार्थी संघटनेचा लढा आहे, 100% आहे. लढणार, शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. मरण आलं तरी चालेल, परंतु ह्या अधिकाऱ्यासमोर आणि इथल्या व्यवस्थेसमोर ही जी समाज कल्याणची व्यवस्था आहे ह्याच्यासमोर आम्ही शरण जाणार नाहीत. लढून न्याय मिळू, आणि लढून जर न्याय जर आम्हाला नाही मिळाला तर कुणाच्या तरी 2 वाजून न्याय मिळू, ही आमची रास्त भूमिका आहे. सध्याच्या घडीला विद्यार्थी हा देशाचं भविष्य आहे. लोकशाही मार्गाने आपण सगळ्या गोष्टी बघतोय. कशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही रुजवणार आहात? हे बघा, जर तुम्ही ह्या संस्थेचा, ह्या विद्यार्थी संघटनेचा तुम्ही जर एक बॉडी पाहिली, ह्याची जर ही एक पारंपरिक असेल किंवा एक आपली जी वोटिंग पद्धत आहे, मतदान प्रक्रियेतून ह्याची बॉडी निवडलेली आहे, ह्याची प्रोसिडिंग आहे, ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण लोकाला लोकशाहीचे धडे गिरवण्यापेक्षा आधी आपण आपल्या स्वतःपासून लोकशाहीची, आपल्या हक्काची, अधिकाराची जाणीव, कर्तव्याची जाणीव जर स्वतःला करून घेतली तर आपल्याला पुढं चलून भविष्यात अडचण येणार नाही. त्यासाठी आम्ही आमच्या स्वतःपासून सुरुवात करून घेतलेली आहे. जर आपल्यातच लोकशाही नसेल तर आपण घराच्या बाहेर जाऊन लोकशाहीचे धडे देण्यात काही मजा राहिलेली नाही. परंतु आज देशामध्ये लोकशाहीचं वास्तव आहे. या विद्यार्थ्याला देशाचं भविष्य मानलं जातं आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीसारखे प्रोपोगंडे, RSS
भाजपची लोक आमच्यावर लादत आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आमचा लढा आहे. आता येणाऱ्या वर्षी 2025 आज चालू झाले, शोकांतिका वाटते. आज या पावनभूमीत आहे, या शौर्य भूमीत उभा आहे. 2025 पासून न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू होईल. इथल्या कितीतरी दीनदलित, ओबीसी, शोषित, वंचित लेकरांचं भविष्य अंधारात चाललंय. हे कोण आमचं भविष्य अंधारात घालतंय? कोण आमच्या शैक्षणिक चोरी करायला लागले? बरं, आमची शैक्षणिक चोरी करून तुम्हाला कोणते संस्थादार पोसायचेत, कोणते संस्थापक पोसायचेत? ह्याचं उत्तर नाही हो सरकारकडं. आमची हीच रास्त भूमिका आहे. तुम्ही उत्तर द्या. तुम्ही JNU सारख्या युनिव्हर्सिटीला तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीचा प्रोपोगंडा बनवायला सांगता, अजेंडा बनवायला सांगता. मग तुमचं ह्याच्यामध्ये काय मत आहे? तुम्हाला इथल्या दलितांना, ओबीसींना, दीनदलित दुबळ्यांना, भटक्या मांगारोडी चांभारांना, ढोरांना, महारांना, मांगारला, कायकाड्याला, डबल आयवाल्याला, मरी आयवाल्याला तुम्हाला शिकू द्यायचं नाही का? त्यांची पोरं मुख्य प्रवाहात आली म्हणजे तुमची काय पोटदुखी उठली? तुम्हाला का तुमची इतकी पोटदुखी उठते? तुम्ही शिका. बाबासाहेबांनी सांगितलं इथल्या प्रत्येक माणसाला जसा मतदानाचा अधिकार मी दिलाय, तसाच त्या प्रत्येक माणसाचा शिक्षणाचा अधिकार आहे. आणि ज्याचा शिक्षणाचा अधिकार आहे तो जो एक दिवस जो शिक्षण येईल तो वाघिणीचं दूध पिलं आहे, तो गुरगुरणारच आहे. दादा, मी थोडं थांबवतो. अख्खा भारत तुम्हाला या थेट लाईव्ह प्रक्षेपणामधून पाहतोय. काय तुमच्यासारख्या नवतरुण विद्यार्थ्यांसाठी काय आव्हान असेल, काय संदेश असेल? हे बघा, आमच्यासारख्या नवतरुण विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझ्यासमोर एक रास्त आव्हान वाटतं. ह्या देशात इथल्या RSS मनुवादी, भाजप प्रेरित, RSS प्रेरित सरकारने जो न्यू एज्युकेशन पॉलिसीचा प्रोपोगंडा आणला आहे, तो आम्हाला उधळून लावायचा आहे. जर न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्ही जर न्यू एज्युकेशन पॉलिसीला जर नाही विरोध केला, तर इथलं सरकार आमच्यासारख्या गोरगरीब दीनदलितांच्या पोरांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून गेलो. आवाढव्य फीस वाढवायला चालू केल्यात. आमचे हात जोडून विनंती आहे सरकारला. सरकार मायबाप आहे आमचं. धन्यवाद दादा. आपण पाहिलं की विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देणारी ही संघटना आहे शाहू महाराज विद्यार्थी संघटना. नक्कीच यांच्या जे काही विद्यार्थी संघटनेचं नियोजन असेल त्या नियोजनामध्ये यांना यश मिळो. आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी या लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या थेट प्रक्षेपणातून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण थेट पुढे जाऊयात. अनेक काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. आपण या लाईव्ह थेट प्रक्षेपणामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतोय. मागील वर्षी देखील आपण या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य ही समिती हे चालवतात. आणि या समितीच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की मागं आपण राजकीय गोष्टीवरती गप्पा मारल्या होत्या यांच्यासोबत. आज थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, कारण काही सरकारी योजनांचा आज त्यांनी जागर दाखवलेला आहे. पण तो जागर आहे की गाजर आहे ते काय आहे ते आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. आपल्यासोबत उत्तम बलकंडे आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात काय आहे नक्की आजची उपाययोजना आणि कशा पद्धतीने आहे. मागील वर्षी देखील आपण भेटलो वेगळ्या विषयावरती, आज आपण पुन्हा एकदा वेगळ्या विषयावरती भेटतोय. काय नक्की ह्या 2025ची उपाययोजना? तुम्ही म्हटल्याप्रमाणे सरकारी योजना ह्या गाजर आहेत का की काय, हा जागर आहे, हा प्रश्नचिन्ह आम्हाला मागील 3 वर्षामध्ये पडला होता. परंतु दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी आम्हाला नक्कीच कळालं की हा एक प्रकारे जागर करण्यासारखीच गोष्ट आहे. 26 डिसेंबर रोजी स्वाधारची जी योजना होती, जी की प्रमुख महाराष्ट्रामध्ये मानली जाते राहण्याचा जेवणाचा खर्च देणारी 60,000 रुपये, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बदल झाले. ज्या त्या वर्षात विद्यार्थी अर्ज करू शकतो आणि स्वाधारचा लाभ घेऊ शकतो आणि आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो, अशा प्रकारची मोकळीक या GRच्या शासन निर्णयाने दिनांक 26 डिसेंबर 2024 पासून केली. तर एक प्रकारे चांगलंच झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळं शासनाचं हे जे गांजर वाटत आहे की काय प्रश्नचिन्ह जे उपस्थित झालं होतं ते आता एक प्रकारे जागर होऊन विद्यार्थ्याच्या लाभापर्यंत पोहोचण्याचं प्रक्रिया सोयीस्कर झाली आहे. मग काय आज तुम्ही जागर केला आहे, कशा पद्धतीने तुम्हाला कसा सहभाग होता, आजचं तुमचं नक्की नियोजन काय काय होतं? आज आम्ही एकूण 3 उपक्रम राबवले होते. त्यामध्ये आमचा पहिला उपक्रम होता की शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत, मग त्या SC असो, ST असो, का OBC असो, का ओपनसाठी असो, अधिकतर असं आपण समाजामध्ये बघतो की सगळ्या योजना आणि सगळ्या सुविधा ह्या ओपन सोडता सगळ्यांना आहेत. परंतु असं नाही आहे. काही गरजू ओपन विद्यार्थ्यांना सुद्धा खूप साऱ्या योजना आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, त्याच्यामध्ये पण 60,000 रुपये विद्यार्थ्याला राहण्या जेवणाचा खर्च मिळतो. तर अशा विविध योजना आहेत, त्याचा जागर आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामधनं आम्हाला विद्यार्थ्यांचा, नागरिकांचा भरभरून दिवसभरात प्रतिसाद मिळाला. तसेच दुसरा उपक्रम म्हणजे की भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आम्ही घेतलेलं. आजच्या दिनाचं महत्त्व म्हणजे 1 जानेवारी शौर्य दिन. या दिनानिमित्त 500 शूरवीरांना रक्तदान करून एक आगळीवेगळी मानवंदना देण्याचा आमचा मानस होता आणि तो या सर्व भीमसैनिकांनी पूर्ण केला. त्याबद्दल आम्हाला एक अभिमान वाटतो. आणि तिसरा आमचा उपक्रम होता की तो म्हणजे 3 प्रश्नांची बरोबर जो उत्तरं देईल त्या विजेत्यांना आम्ही स्वतः डिझाईन केलेली एक आकर्षक अशी फ्रेम
या सर्व दानदात्यांना आणि विजेत्यांना आम्ही ती दिलेली आहे की आमची आठवण त्यांच्यापर्यंत असावी आणि त्या आठवणीतून त्यांना योजनांमध्ये येणाऱ्या अडीअडचणी त्यावर आम्ही सोल्युशन त्यांना देऊ आणि ते आपलं शिक्षण या योजनांच्या माध्यमातून चांगल्यारीत्या पूर्ण करू शकतील. नक्कीच आपण पाहतोय की सध्या लोकशाहीचा उत्सव, संविधानाचा उत्सव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आपण विद्यार्थी आहोत. बाबासाहेब म्हणतात की आपले जी लायकी आहे ते विद्यार्थी दशेतच घडवली पाहिजे आणि आपण बाबासाहेबांच्या नावाने संस्था चालवतोय. काय सांगाल की सध्या लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने वातावरण आहे? विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय वाटतं लोकशाहीकडे? सध्या विद्यार्थी म्हणून पाहायला गेलं, माझं नाव सचिन साबणे, मी उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष आहे समितीचा. पाहायला गेलं तर आपल्यासमोर खूप असे प्रकरण माहीत आहे की लोकशाही धोक्यात आहे. पण विद्यार्थ्यांना एक सांगण्याचा मुद्दा की आपण लोकशाही धोक्यात आहे हे म्हणण्यापेक्षा लोकशाही आणखी कशी बळकट करता येईल, समाजाला लोकशाहीबद्दल महत्त्व आणखी कसं पटवता येईल याबाबतीत आम्ही इथं प्रचार प्रसिद्धी करत असतो. आणि विद्यार्थ्यांना खचून न जाता लोकशाही ही आपल्या हक्काची आहे, आपण तिला आणखी कसं बळकट करू की समाजाला आणखी कसा न्याय देता येईल किंवा ह्या योजना असेल की समाजा कोणताच विद्यार्थी किंवा कोणताच नागरिक या योजनेपासून वंचित राहणार नाही हा आमचा एक निर्धार आम्ही आजपासून गेल्या 2 वर्षापासून केला आहे. पण आज पण आम्ही जास्त केलेला आहे. तरी आम्ही सर्वांना एक विनंती करतो की जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्या व काही अडचण येत असेल तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे किंवा आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. काय वाटतं दादा लोकशाहीबद्दल तुम्हाला? जय भीम. मी सुमेध रामराव किरवले, राहणार सिरसाळा तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथून आहे. मी मागील 3 वर्षापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेमध्ये काम करत आहे. सध्या मी सल्लागार या पदावर काम करत आहे. सध्याची स्थिती पाहता आम्ही तर विद्यार्थी आहोत. राजकीय भाष्य करणं हे आमच्या विद्यार्थी दशेत योग्य नाही. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणंही गरजेचं आहे, अनिवार्य आहे. कारण की आपण भारतीय लोकशाहीचे मतदान करता का? लोकशाहीचे आधारस्तंभ आहात चौथे आणि लोकशाहीवरच तुम्ही प्रश्न विचारला आहे. तर यामुळं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं देईल की लोकशाही थोडीशी डगमगलेली आहे की सध्या जे होत आहे वन साईड कुठेतरी निकाल लागला आत्ता झालेल्या विधानसभेचा. ही गोष्ट कुठेतरी लोकशाहीला एक मोडीत किंवा खोळंबित करण्यासाठी झाली असेल असं मला वाटतं. आपण पाहतोय की काही महिला भगिनी देखील आहेत. दादा नाव काय तुझं? करिश्मा बागडे. काय वाटतंय सध्याच्या परिस्थितीवर? महिलांच्या हक्क, महिलांच्या सुरक्षा, वेगवेगळे विषय आहेत आणि एकीकडे आपण बघतोय की लोकशाही धोक्यात आहे असं बोललं जातंय. खरंच लोकशाही धोक्यात आहे वाटतंय का? मला तरी वाटते की लोकशाही धोक्यात आहे या प्रश्नापेक्षा स्टुडंटनी लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि महिला सुरक्षित नाही हा प्रश्न तुम्ही केला आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय सांगा कशाबद्दल? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. अनेक वेळा आपण पाहतोय की काही लहान मुली आहेत त्यांच्यावरती अतिप्रसंग घडतात आहेत. वेगवेगळ्या घटना आपल्याला ऐकायला भेटतात. वारंवार आपण टी व्हीवर पाहिले की वेगवेगळ्या घटना ऐकायला भेटतात. महिला सुरक्षित नाहीत, लहान मुले सुरक्षित नाहीत. एक विद्यार्थी म्हणून तुम्ही कसं पाहता याकडं? एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की आपली जी कंट्री आहे त्यामुळे आपली कंट्री संविधानावर चालती आहे आणि संविधानानुसार आपल्या महिलांना सुरक्षा आहे. पण सुरक्षा जरी असली तरी काय वेळेस काय होतं की शिक्षणच नसतं लोकांना, तर मग महिलांना बोलताच येत नाही त्या विषयावर. तर ज्या महिला शिकलेल्या आहेत त्यांना त्या विषयावर बोलता येतं. तरी पण आपण बघतो की ज्या शिक्षित महिलासुद्धा आहेत त्यांच्यावर पण अन्याय अत्याचार होतात. मग यासाठी आपण माझ्या मते तरी आपल्या जे घरात मूल जन्माला घालतो आहे आपण, आपलं मुलगा घरात जन्म घेतो आहे, मुलगी पण घेते आहे, तर त्यांना लहानपणापासूनच म्हणजे ते 3 इयर्स 5 इयर्स होतात ते तेव्हापासूनच त्यांना आपण ज्या वाईट गोष्टी आहेत त्या कशा घडतात, कोणता बॅड टच आहे, कोणता गुड टच आहे, हे लहानपणापासूनच जर आपण शिकवलं तर ती गोष्ट त्याच्याबरोबर घडती आहे, ती निदान पॅरेंट्सकडे येईल, मग बोलतील ते त्याच्यावर. बरं, मी सर्वांना एक सामायिक प्रश्न विचारतो की शौर्यस्तंभ जो आहे हा शौर्यस्तंभाला आपण सर्वजण मानवंदना देतो, दरवर्षी मानवंदना देतो. तुमच्यापैकी कोण सांगेल की हा शौर्यस्तंभ नक्की कशाची साक्ष देतो? यामध्ये
जी 1891 साली जी 1818 साली जी लढाई झाली होती. लढाई झाली, पण ती लढाई कशासाठी होती? काय त्याच्यातून उद्देश आहे नक्की? ही अस्मितेची लढाई होती आणि या लढाईमध्ये इंग्रजांच्या बाजूने 500 शूरवीरांनी जो लढा दिला तो एक प्रकारे आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला होता आणि त्याचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही या स्तंभाकडे बोट दाखवलं म्हणून आज लाखोच्या संख्येने दरवर्षी भीमानुयायी येथे मानवंदना देण्यासाठी येतात. कारण की हा लढा फक्त जय पराजयाचा नव्हता, तर आपल्या न्याय अस्तित्वासाठी होता. जी अमानुष वागणूक पेशव्यांकडनं दिली जात होती त्याच्या विरोधात हा लढा होता आणि तो त्या 500 शूरवीरांनी तो जिंकला आणि त्यातून आदर्श येणारी पिढी घेत राहील आणि ती आम्ही पण एक पिढी आहोत आणि घेत राहू सुद्धा. अजून कोण सांगेल काय वाटतंय काय? यामध्ये काही करेक्शन सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी माझ्या मित्रांना ह्या गोष्टीबद्दल सांगत असतो त्यावेळेस मित्र म्हणतात की तुम्ही इंग्रजांकडनं लढलात तरीसुद्धा तुम्ही विजय साजरा करतात, त्याच्या मागचा अर्थ काय? ही गोष्ट खरी आहे की त्यांनी इंग्रजांकडे लढले, पण ते लढण्याच्या आधी त्यांनी पेशव्यांशी बोलणे केले होते की जे काय तुम्ही आमच्याशी अन्याय करतायत ते जर तुम्ही थांबवत असाल आणि ते जर थांबवणार असाल तर आम्ही तुमची साथ देऊ आणि आम्ही इंग्रजांना अडवण्यासाठी आम्ही तुमच्या संकट लढू. पण त्यांनी ते स्वीकार केलं नाही. शेवटी त्यांना अस्मिता होती आणि त्या अन्यायाच्या विरोधात जायचं होतं, तर त्यामुळे त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. म्हणजे अन्यायाच्या विरोधात हा लढा होता हे तुम्हाला असं वाटतंय? अजून काय तर तुम्हाला काय वाटतंय की हा शौर्यस्तंभ जो आहे ह्याला आपण मानवंदना देतोय, दरवर्षी मानवंदना देतोय, काय नक्की साक्ष देतोय हा स्तंभ? हा शौर्यस्तंभ जो आहे तो न्याय, स्वातंत्र्य, बंधुता याचं साक्ष देत आहे. आणि प्रत्येक वर्षी जर तुम्ही बघितलं तर त्यावर एक तिरंगा असायचा, पण ह्या वर्षी जर तुम्ही बघितलं त्यावरती एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केज बनवण्यात आलेलं आहे. पण ते आमच्या समितीला कुठेतरी खटकलेलं आहे. कशामुळे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं अभिवादन करण्यासाठी येतील आणि आजच्या काळामध्ये बाबासाहेबांनाच त्याच्यावर ठेवण्यात येईल तर इतिहास लोक विसरतीलच ना की 500 शूरवीरांनी काय केलेलं होतं. लोक काय धरून चालतील की हे बाबासाहेबाचं ठिकाण आहे, इथं बाबासाहेबांनी काहीतरी केलेलं आहे. पण लोक हे नाही समजणार की इथं 500 शूरवीरांची लढाई झालेली आहे आणि ते जिंकलेले आहे स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुतासाठी. तर हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे की अशी डिझाईन पुढे चालून नको करायला. तुम्हाला काय? नक्कीच या संदर्भात मी एक सांगू इच्छितो की दरवर्षी आपण पाहतोय की जे विजयस्तंभ आहे त्यावर एक तिरंगा झेंडा आणि विजयाचं जे प्रतीक आहे त्याचं चिन्ह असायचं, पण यावर्षी तो कुठंतरी चिन्ह एक छोट्या आकारात टाकलं गेलं आणि त्यावरचा तिरंगा काढला गेला आणि त्या ठिकाणी आपलं जे भारताचं संविधान आहे आणि बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो टाकण्यात आला. संविधानाचा अमृत महोत्सव आहे त्या गोष्टीचा आनंदच आहे आम्हाला की त्या ठिकाणी संविधान टाकलं, परंतु हे कुठंतरी या ठिकाणी एक वेगळी बाजू दाखवण्याचा जो काही प्रयत्न होतोय हे कुठंतरी आम्हाला आता समितीला आज या ठिकाणी खटकला आहे. त्या माध्यमातूनच आम्ही जे काही बॅनर वगैरे तयार केले होते ते आम्ही स्वतः डिझाईन केले या संदर्भात, जे की आम्ही या संदर्भात बार्टीला असून या बार्टीला या संदर्भात आम्ही बोललो की बाबा हे जे काही तुम्ही करताय की याच्यामध्ये जे तुम्ही डिझाईन दिलेली ती आम्हाला पटत नाही किंवा इतर जे काही संघटना आहेत त्यांनाही ते पटत नाही येतं, पण त्याच्यामध्ये बार्टीने काही चेंजेस केलेले नाहीत आणि जे काही विजयाचं प्रतीक आहे ते कुठेतरी खोडण्याचा प्रयत्न हे काही सरकार करते का काय हा एक प्रश्न एक विद्यार्थी हक्क समितीचा अध्यक्ष म्हणून मला पडतोय आणि माझ्यासहित सर्वच संघटना जे आहेत त्यांना हा प्रश्न पडतोय की कुठेतरी आपला जो काही विजय झालेला आहे तो कुठेतरी खोडला जातोय का. आता याकडे एक गांभीर्याने सर्व भीमानुयांनी पाहणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला वाटतंय. तुम्हाला काय मला या लढाईबद्दल म्हणजे 500 शूरवीरांनी जो पराभव केला पेशव्यांचा तर खऱ्या अर्थानं ब्राह्मणवाद्यांना एक मोठी चपराक होती, पण मला सरळ साधा अर्थ जर घ्यायचा असेल तर बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समतामूलक समाज आहे. तर माझी अपेक्षा एवढीच आहे की यातून काय निष्पन्न होते, आपण काय घेऊ शकतो या इतिहासातून, तर एवढंच की आम्ही कोणापेक्षा कमी नाही आहोत, आम्ही कदाचित कोणापेक्षा जास्त नसू पण आम्ही कोणापेक्षा कमी नाही आहोत. ही समानतेची जी भावना आहे ही समानतेची भावना कदाचित या इतिहासातून आपल्याला अंगीकारता येते आणि एवढ्या मोठ्या संख्येने हे जे लोक आलेले आहेत तर मला त्यांच्याकडे बघून हीच भावना झाली की आपण कोणापेक्षा कमी नाही आहोत, आपण एक समान आहोत आणि बरोबरीनं कोणत्याही गोष्टीची लढा देऊ शकतो. तर ती एक समानतेची भावना आहे सर्व लोकांमध्ये. आपण पाहतोय की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ दिसतोय, प्रत्येकजण आपापल्या परीने विचार करतोय. विद्यार्थी हा उद्याचं भविष्य आहे. आत्ता जो विचार करतोय त्या विचारावरती त्यांची जी रचना आहे ती त्यांच्या संकल्पनेत आहे. काहींनी सांगितलं की बाबासाहेबांचं तैलचित्र त्याच्यावरती नको असायला हवं होतं, पण अनेक लोकांनी मागणी केली होती की बाबासाहेबांचं तैलचित्र त्या स्तंभावरती असावं, कारण अनेक नागरिक बाबासाहेबांना तिथं पाहण्यासाठी भेटण्यासाठी येतात, कारण
त्या तैलचित्र त्याच्यावर ठेवलं तर बाबासाहेब तिथं मानवंदना करायला आले अशी ती भावना निर्माण होईल, असं ते तैलचित्र रंगवलं होतं. असंच तैलचित्र रंगवलं असताना वेगवेगळं चित्र आपण पाहिलं. पण अनेक विद्यार्थी आहेत, असेच अनेक संघटना आहेत की काहींचं म्हणणं आहे, काहींचं म्हणणं नको आहे. पण आपण जर पाहिलं तर संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून संविधानाची उद्देशिका म्हणजे हे भारताच्या संविधानाची उद्देशिका आहे, त्यात कुठंतरी तिरंगावरती असायला हवा होता. तो पुढच्या वर्षी बार्टी किंवा जे काही आयोजन समिती आहे ते करेल अशी भावना आपण म्हणजे मनात एक अपेक्षा करूयात. पण आपण पाहिलं की यंदाचं वर्ष 2025 जे आहे त्याला सुरुवात झाली. आज दिवसभर आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण करतो आहे. या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये आपण पाहतोय की अनेकांशी संवाद साधले. मागच्या वर्षी देखील आपण आरक्षणाच्या मुद्द्यावरती शेवटच्या विद्यार्थ्यांची चर्चा केली होती. आज लोकशाहीला धरून आपण त्यांच्याशी कुठंतरी एक टच देऊन गेलेलो आहोत. 2025च्या वर्षामध्ये हे विद्यार्थी देखील लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून कुठला ना कुठला तरी कार्यक्रम घेऊन आपल्याला पुन्हा बोलवतील, पुन्हा त्यांच्याशी संवाद साधू. अनेक वर्ष आपण ज्यावेळेस यांच्याशी कार्यक्रम करत असताना आपण ज्यावेळेस बघतो की थेट प्रक्षेपणामध्ये आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून हे लाईव्ह पाहतो आहे. हे लाईव्ह पाहत असताना काहींच्या घरी जर आपल्याकडे लॉर्ड बुद्धा टी व्ही दिसत नसेल तर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, त्याच्यामध्ये बुद्धा प्ले ॲप आहे, तो डाउनलोड करा. काहींच्या घरी गुगल टी व्ही आहे, त्या गुगल टी व्हीवरती देखील अँड्रॉइडच्या टी व्हीमध्ये बुद्धा प्ले ॲप डाउनलोड करा. त्या माध्यमातून आपल्या सर्वांना हा लॉर्ड बुद्धा टी व्ही पाहायला मिळेल. आपण थेट प्रक्षेपण वारंवार याचा उल्लेख करतो आहे कारण आपण एकमेव लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल असा चॅनल आहे की जो पूर्ण 12-13 घंटे हा 1 जानेवारीचा जो शौर्य दिनाचा महोत्सव आहे हा थेट प्रक्षेपण करतो आणि जनतेपर्यंत या आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थी असेल किंवा नेता असेल त्याला कुठंतरी टच करून येतो आणि आंबेडकर चळवळीचे जे काही उजळणी आहे किंवा जे काही आपण तसं म्हणतो की त्याला एक टच केल्यानंतर तो खरंच जागृत आहे का, त्याला टोचून आपण पुन्हा आपल्या स्थितीवरती येऊन आपण कामाला सुरुवात करतो. असंच काम आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून चळवळीचं पुन्हा पुढे सुरू राहील. ह्या माध्यमातून आपण ज्या वेळेस काम करत राहू त्यावेळेस आपण चळवळीच्या माध्यमातून हे सर्व पुढे घेऊन जाणार आहोत. आणि मी विकास खडलक आज आपण या ठिकाणीच विराम घेऊयात. ह्या 1 जानेवारीचा सुवर्ण महोत्सव आपण पाहिला. ह्या 1 जानेवारीला आपण पाहिलं की लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपणातून पाहिलं की लाखोंची गर्दी वाढत चाललेली आहे. ही गर्दी पुन्हा तशीच वाढत राहणार आहे. रॅम्प वाढले, जागा वाढल्या, पार्किंग वाढल्या, अनेक स्थिती अशी हळूहळू वाढत जाणार आहे आणि याचा बदल आपल्याला हळूहळू दिसणार आहे. आपण पाहिलं की सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बदलणार आहेत आणि वारंवार ह्या 1 जानेवारीला जेव्हा पुढे आपण सरकणार आहोत तेव्हा हे कार्यक्रम वाढणार आहेत. पुन्हा आपण काही 3 वर्षानंतर आपण पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भेट दिली होती त्याला 100 वर्ष पूर्ण होतील. तो 100 वर्षाचा शताब्दी वर्ष देखील साजरा होईल. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपण या भीमा कोरेगावच्या शौर्यस्तंभातून पण आहे. कारण हा शौर्यस्तंभ जर आपण बघितला तर कशाची साक्ष देतो? प्रत्येक वेळेस आपण विचार करतो की हा शौर्यस्तंभाची साक्ष देतो तर विषमतेच्या विरोधाच्या लढ्याची. हा शौर्यस्तंभ साक्ष देतो समानतेची. हा शौर्यस्तंभ साक्ष देतो गुलामगिरीला, गुलामीची आठवण करून बंड करण्याची. आणि ह्याच बंडातून जे निर्माण झालं ते सामर्थ्य, स्वराज्य, सर्व गोष्टी याच्यातून सुरुवात झाली. आणि पेशवाईचा खात्मा करून कुठंतरी ह्या महार बटालियनमध्ये अनेक समाजाचे लोक होते. मराठा पेशवाईमध्ये पण अनेक समाजाचे लोक होते. पण मराठा आणि बौद्ध हा वारंवार कुठंतरी वातावरण फेक नॅरेटिव्ह पसरवून वातावरण बिघडवण्याचं काम जेव्हा आपण पाहिलं आहे. अनेक लोकांना माहीत नाही. आपण जर पाहिलं तर टिपू सुलतानची लढाई असेल, अनेक राजांची लढाई असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक समाजाचे सैनिक भेटतील. पण आपण ह्या शौर्य दिनाची साक्ष याच्यासाठी आपण देतो कारण हा जो 1 जानेवारीचा शौर्य दिन आहे हा सगळ्यांना ऊर्जा देणारा आहे. कारण 28,000 पेशव्यांचा खात्मा हा फक्त 500 शूरवीरांनी केला आणि ते पण भीमा नदीच्या ह्या आपण दोन्ही तीरावरून पाहिलं की नाकाबंदीच्या वातावरणामध्ये ही लढाई पूर्ण झाली. आणि थेट हा 1 जानेवारीचा शौर्य स्तंभ काही 3 वर्षानंतर ब्रिटिश सरकारने बांधला आणि ह्या शौर्याची साक्ष आज 207 वर्ष पूर्ण होतात. पुन्हा एकदा आपण 1 जानेवारीला थेट लाईव्ह प्रक्षेपणामध्ये भेटणार आहोत. पुन्हा 208वा वर्धापन आपण शौर्य दिनाचा आपण पाहणार आहोत. तोपर्यंत मी या ठिकाणीच विराम घेतो. मी विकास खडलक, लॉर्ड बुद्धा टी व्हीसह कॅमेरामॅन सिद्धार्थ. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.